तो ऍडमिशन घ्यायला गेला, त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे. इकडे असं कॅबिन मध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना. इकडे 70ची तो या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला, या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40 आणि 42% कोण खातं, कोण खातं? इथं 82 वाला बोंबलं धिंडत आहे, तू 42ची अगरबत्ती कुठं लावतो? हे फटकावले पाहिजे महाराज. आणि इथून पुढे पोरांना इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय मत आहे तुमचं? पोरग शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, 18चा पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं